रोहा तालुक्यातील याच कुंडलिका नदीने सध्या धोका पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। सध्या कुंडलिका नदीची पाणी पातळी जी आहे ती 24 मीटरच्या वरती गेलेली आहे। आपण पाहतोय आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे आणि त्याच कारणास्तव नागोठणा असेल, पोलादपूर असेल, महाड असेल, म्हसळा असेल या सर्वच भागात सध्या मुसळधार पाऊस बरसतानाचं चित्र पाहावयास मिळत आहे। आपण पाहतोय दृश्यांमध्ये रोहा कुंडलिका नदी आहे आणि याच कारणास्तव हा जो जुना ब्रिज आहे, हा छोटा ब्रिज आहे, तो कुंडलिका नदीवरचा ब्रिज प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडल्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने हा जो जुना ब्रिज आहे तो रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांनी या नवीन पुलाचा वापर करावा असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे सध्या रहदारी जी आहे या नवीन पुलावरून सुरू आहे। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जुना ब्रिज बंद करून नवीन ब्रिजवरून सध्या जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय सध्या कुंडलिका नदीने धोका पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। सध्या कुंडलिका नदीची पाणी पातळी जी आहे ती तब्बल 24 मीटर वरती पोहोचलेली आहे। असाच जर मुसळधार पाऊस राहिला तर पाणी पातळीमध्ये अधिकतम वाढ होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।